सो कसं आहे बघा, ॲक्च्युली डाएट आहे ना, हा एक प्रत्येकासाठी इट्स अ टेलर मेड आणि थिंग. भात पूर्ण बंद करायचं का? कारण बऱ्याच जणांना तो आवडतो. कसं आहे ना, ह्याच्यात ना थोडंसं सायन्सचा विचार करून उत्तर द्यायचं झालं तर भाताचं कसं आहे ना, हं. वेगवेगळ्या प्रकारचे भात आहेत. काही भाताचे ग्लायसेमिक इंडेक्स थोडे हाय आहेत, काहीचे कमी आहेत आणि प्रत्येकाची डायजेस्टिव्ह कॅपॅसिटी पण ना डिफरंट आहे. काहींचं ना भाताने थोडाफार भाताने तेवढी साखर शूट नाही होत. काहींची लगेच दिसते. ओके. सो मी पेशंट्सना काय सजेस्ट करतो, आजकाल कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग आहे. CGMची मशीन लागते किंवा तुम्ही बोटावरही चेक करता. तुम्ही पर्टिक्युलर मील नंतर चेक करा ती किती शूट होते. जर तुमची फास्टिंग 100 आली आहे, तर तुमची ना खाल्ल्यानंतर 2 तासांनी साधारण 40 पेक्षा जास्त वर नाही गेली पाहिजे. दॅट इज द रेंज गिवन. म्हणजे 40 mgच्या वर जर तुमची क्रॉस होते पोस्ट मील, तर तुमचं फूड तुमचं शुगर रिलीज जास्त करतंय. तुमची बॉडी त्या डायजेस्ट करू शकत नाही आहे. सो 40 mgचा डिफरन्स किंवा तुमचं 150 आहे फास्टिंग, तर 190च्या वरती साधारण तुमचं हे नाही पाहिजे. गाईडलाईन्स तर 30 म्हणतात, पण थोडं रिलॅक्स ठेवलं तर 40. तर ग्लायसेमिक इंडेक्स आहे ना, प्रत्येकासाठी वेगवेगळं आहे. काहींना मी असं माझ्याकडे आहेत असे पेशंट जे राईस इटर्स पण आहेत आणि त्यांची शुगर त्या प्रमाणात शूट होत नाहीये. दुसरी गोष्ट ना, मीलमध्ये इनफ क्वांटिटी ऑफ प्रोटीन आणि फायबर असेल तर तुमची साखर पटकन पोटातली रिलीज होत नाही. सो काकडी, गाजर, बीट, टमाटे हे थोडंसं ना, बीट आणि गाजर कमी प्रमाणात. काही पेशंट जास्त बीटाने साखर वाढते, म्हणतात हो वाढतं, पण तू पेढा खातो, बर्फी खातोयस, त्याचं काय? कुणी हातावर दिली मिठाईचा तुकडा पटकन खातो आणि अजून आहे का म्हणून पण विचारतो. एक्झॅक्टली. पण आवडलं. त्याच्यासमोर तर बीटाला का बदनाम करताय? बरोबर. तर त्याच्या अनुषंगाने कसं आहे की फायबर जो तुमच्या पोटात आधी जातं ना, त्याच्यावरती जेव्हा हे कार्बोहायड्रेट जाईल, भात, चपाती वगैरे, तर त्याची ना शुगर रिलीज जी होते ना, ती ब्लडमध्ये थोडी स्लो डाऊन असते. सो कधीही काकडी, गाजर, बीट, टमाटे आधी खाऊन घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्ही तुमचं मेन मील सुरू करा आणि मेन मीलमध्ये ॲटलिस्ट 50% 30 to 40% प्लेटमध्ये प्रोटीन पाहिजे. जर तुम्हाला प्रोटीन ॲज सच टाकता येत नाही ना, तर हल्ली बरेचसे प्लांट प्रोटीन्स वगैरे अवेलेबल असतात. बरोबर. ते तुम्ही पिठाच्या तुमच्या चपातीच्या पिठात किंवा भाकरीच्या पिठात तुम्ही टाकून द्या. घरात सगळ्यांनाच मिळून जातं. जे नॉनव्हेज इंटेकमध्ये आहेत ते माशाचा आहार ठेवू शकतात, तळलेले नाही, सारातले वगैरे. एग व्हाईट ऑमलेट्स वगैरे घेऊ शकतात, बॉइल्ड एग व्हाईट्स घेऊ शकतात. आणि अगदीच तुम्हाला काहीच जमत नसेल तर प्रोटीन पावडर्स किंवा प्रोटीन बार किंवा ह्याच्या आता होममेड रेसिपीज पण फार सोप्या आहेत. तरुण मुलांना ऍक्च्युली कसं होतं, आम्हाला त्यांना ते नाही भेटत टाइम तेवढं हे बनवायला. ड्रायफ्रूट पावडर, चणे, मखाना सगळं टाकून एक ग्राइंड करून तुम्ही पावडर करून ठेवले, दुधात टाकून घेताय तरी चालेल. सो 30% प्रोटीन, 20-25% अधिक फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट हे जर तुमच्या डाएटमध्ये जात असेल, भाकरी, पालेभाजी, एक कडधान्याची भाजी, 1 वाटी दही, 1 वाटी डाळ, एकदम व्यवस्थित. असंच दुपारी, असंच रात्री दही वगैरे थोडं अवॉइड करायचं. आणि सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही चिला सगळे चालतात, बेसन, मूग डाळ, ओट्स आहे, रवा इडली, रवा डोसा इन्स्टंट बनतात पटापट. पीठ रेडीवाला नाही घरामध्ये. त्याच्यासोबत हे मूग आपलं पल्सेस चाट बनवू शकतात तुम्ही. एग व्हाईट ऑमलेट्स घेऊ शकता. ब्रेड्स मी सहसा ब्रेकफास्टला कोणताच सजेस्ट नाही करत, कारण की सकाळीच शुगर ती वर गेली ना की मग ती दिवसभर त्याच झोनमध्ये राहते. बरोबर. सकाळचा ब्रेकफास्ट असा पाहिजे ना की तुमचं फास्टिंग आणि पोस्ट लंचमध्ये 10-20चा फरक राहिला ना, तर तुम्ही सकाळीच लढाई जिंकलात त्या दिवसाची. बरोबर. दुपारच्या आहारामध्ये तुम्ही फळं घेऊ शकता, एक 11-11:30ला भरपूर. बरेच पेशंट म्हणतात मला तर शुगर झाली आहे ना, तर मी डिनरच सोडलं, मी आता काही खातच नाही. तसं नाही, कारण की तुमचे मेडिसिन्स चालू आहेत. तुम्हाला हा जो एक आजार आहे, जेवण बंद करून तुमचा तो आजार बरा नाही होणार आहे. सो तुम्हाला स्मॉल फ्रिक्वेंट मील्स
स्मॉल फ्रिक्वेंट हेल्दी मील्स ठेवायचेच आहेत. ठेवायचं आहे. ते तुम्हाला कंपल्सरी आहे. तर 11, 11:30ला फळ घ्या. आता तुम्ही म्हणजे डॉक्टर्स तर सांगतातच, पण सगळे इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. तुम्ही नुसतं टाकलं डायबिटीजला कोणती फळं चालतात, अख्खी लिस्ट येऊन जाते. बरोबर. सिम्पलमध्ये डाळिंब झालं, ॲपल झालं, पेअर आहे, नाशपती आहे. हे अशी साधी हलकी फळं तुम्ही दुपारी एक घेतला 11, 11:30ला, 1:30-2 वाजता तुमचं जेवण, डाळ, दही, पालेभाजी, पल्सेसची भाजी, भाकरी नाही तर चपाती. 5-5:30 वाजता स्नॅक्समध्ये आता मिलेट चिवडा भेटतो, हे मखाना आहे, रोस्टेड चणा आहे, थोडेफार सीड्स इंटेकमध्ये ठेवायचे. बरोबर. मिक्स सीड्स भेटतात हल्ली. हा तुमचा ब्रेकफास्ट. इव्हनिंग हे झालं. 7-7:30 वाजता ॲज लंच, सिमिलर डिनर. त्याच्यानंतर तुम्ही जा 2 तास जरा 1-1.5 तास जाऊन वॉक करून या. आणि गोड बंदच करायचं का? गोड कारण बऱ्याचदा आम्ही असं ऐकलंय की डायबिटीसच्या पेशंटनी बंद ठेवलेलं बेटर आहे. गोड खाणं म्हणजे कसं आहे ना, धोका. तुमच्यासाठी ती एक्सरसाइज तेवढी पाहिजे. तुम्ही ग्लुकोज खा. तर मी एक त्या दिवशी कुठलं तरी असंच एक शॉर्ट व्हिडिओ बघत होतो. त्याच्यामध्ये त्यांनी आर्मीवाले होते, ते सांगत होते की आमची 40 किलोमीटर रन झाल्यावर तिथे मूग डाळ हलवा बसतो कॅन्टीनमध्ये, जो आम्ही इंटेक करतो. 40 किलोमीटर आमचं 6 महिने लागतं चालायला. ते 2 तासात चालतायत. मग ते चालेल ना. आता माझ्याकडे आहे ॲक्टिवा आणि मी त्याच्यात टाकतोय जेटचं फ्यूल, तर कसं चालणार? सो दिस ऑल फूड ना आर द फ्यूल. इन्स्टंट ग्लुकोज आहे पेढा खाल्ल्यावर. तुम्हाला खायचं आहे, तुम्ही तेवढं वर्कआउट करताय, तुम्ही तेवढे एक्सरसाइज करताय, तुम्ही ते बंद करू शकताय. साधारण ॲव्हरेज 250 ते 300 कॅलरीज आहेत एका मिठाईच्या तुकड्यामध्ये. बरोबर. तुम्हाला ब्रिस्क वॉक जर करायचं झालं तर 1.5 तासाचा लागेल तो बंद करायला. ब्रिस्क वॉक, नॉर्मल वॉक नाही. जॉगिंग वगैरे 1 तासाचं जॉगिंग साधारण 150 कॅलरी ते 200 कॅलरी बंद करता. बरोबर. तुम्ही 2 तास जॉगिंग करा आणि जर तुमची शुगर आहे नॉर्मल, वेट नॉर्मल आहे, तुम्ही एक पीस त्या दिवशी जिंकलात खायला. बरोबर. तो वेळच नाही आहे ना. मग अवॉइड केलेलं बरं. दॅट इज एनी टाइम बेटर. कारण की कसं आहे, जर तुमचे मेडिसिन चालू आहे तर मी कधीच ॲज अ डॉक्टर सजेस्ट नाही करणार. माझी इच्छा आहे तुमच्या गोळ्या मला बंद करायचे. बरोबर. तसं होऊन जातं. आणि तुम्ही मगाशी म्हणालात की चेकिंग करणं म्हणजे तुम्हाला 20 नंतर साधारण ती एक रेग्युलर पॅकेज तुम्ही घेऊन ते वर्षातून चेकिंग एकदा एकदा केलं सुरू तरी करायला हवं. त्यातल्या नेमक्या तुम्ही टेस्टही सांगितलात, पण बऱ्याच जणांना असं असतं ना की हा प्रश्न असतो, मी फिट आहे, मी जिम करतो, बरोबर. मी योग्य ते खातो, किंवा हे सगळं करूनही बऱ्याचदा या गोष्टी होतात. मग त्यांना तुम्ही सजेस्ट काय कराल ज्यांना वाटतं की मी फिट आहे? नाही, हे बघा, मी हुशार आहे म्हणून मी परीक्षा द्यायची नाही का? ती द्यावीच लागणार. ती द्यावीच लागणार. सो कसं होतं ना, ह्याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही फिट आहात, बरोबर आहे, पण आज जर तुम्ही बघाल, तुम्ही कोणत्याही कार्डिओलॉजिस्टना भेटा, जे पण एमर्जन्सीमध्ये हार्ट अटॅकचे पेशंट्स आलेले असतात कॅज्युअल्टीमध्ये, त्यातले 50% पेशंट फिट असतात. अचानकपणे ऍसिडिटी वाटते, उलटी होते, जिम करता करता हे होतं की बघायला अपॅरंटली तुम्ही फिटच आहात बघायला गेलं तर. मग हे इन्सिडेंट्स का होतात? जसं मी सगळ्यात सुरुवातीला म्हटलं की ह्या आजारांना ना पर्टिक्युलर सिम्पटम्स नाही आहेत. जसं मला धुळकट दिसतंय तर आयदर मला नंबर आहे किंवा मला मोतीबिंदू होतोय. जर कमी वयात आहे तर नंबर वाढतोय, जास्त वयात आहे तर कदाचित मोतीबिंदूची सुरुवात आहे. सो आपण कन्क्लुजनवर येतो. तसं हे आहे तर मला बीपी आहे किंवा असं आहे तर मला डायबिटीज आहे, असं नाहीच होतंय ना. मग तुम्हाला समजणार कसं? आता तुमचं वजन जर थोडंफार जास्त आहे, तुमची लाईफस्टाईल तुम्हाला माहिती आहे की अगदी व्यवस्थित नाही आहे, एक टिपिकल जे योगी लाईफस्टाईल असते तशी तुमची नाही आहे,